म्हणजे लाल मातीतली वाट, कोकण म्हणजे निसर्गाचं थाट, कोकण म्हणजे भरलेला पापलेट, कोकण म्हणजे वडे सागोतीचं ताट. येवा कोकण आपलोच असा. नमस्कार, मी जागृती कांबळी शिंदे. आता तुमका असं प्रश्न पडलो असात की ही मालवणीत कित्या बोलता, तर त्याचा काय गोरेगावातल्या नेस्कोमध्ये ग्लोबल कोकण महोत्सव भरला. यामध्ये शिमगा, दशावतार, बाला डान्स, परत काय फूड स्टॉल आणि हो उद्योग प्रदर्शन सुद्धा असा. अहो, मी तुमच्याशी बोलत किती राहुलय, जातंय आतमध्ये, बघतोय कोकणातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते. तुम्ही येतास का? येवा, कोकण आपलंच असा. महाराष्ट्रातला लोकप्रिय असलेला ग्लोबल कोकण महोत्सव उत्सव समृद्ध निसर्गाचा, सह्याद्रीचा, अमर्याद सागरी संपत्तीचा, लोककला फेस्टिवलचा, ग्रामीण संस्कृतीचा, स्वादिष्ट खाद्य जत्रेचा, शेतीचा, माशांचा, गुंतवणुकीचा, उद्योग आणि व्यवसायाच्या अमाप संधींचा, मेक इन कोकण, स्टार्टअप कोकण आणि बरंच काही. ग्लोबल कोकण महोत्सवाचं यंदाचं 8वं वर्ष. या महोत्सवात कोकणातलं पर्यटन कसं वाढवावं, शेतीमध्ये संधी कशा तयार होतील असे विषय घेण्यात आले होते. कोकणात आपली जागा असेल तर त्यावर भाज्यांची, आंब्याची, फळबागांची लागवड कशी करता येईल, माशांची शेती कशी करावी, कोकणात भविष्यात कोणकोणते उद्योग येतील, त्यामध्ये काय संधी असतील आणि त्यासाठी शासकीय अनुदान याविषयी तज्ज्ञांनी मोफत मार्गदर्शन केलं. एक कोकणचं गाव केलं. अगदी केरसुणीपासून कोकम सरबतापासून कोकम बटरपर्यंत सगळ्या वस्तू इथे सिंगल विंडो लोकांना उपलब्ध होतील. त्याच्या बरोबरीने एक भव्य लोककला महोत्सव घेतला आहे, भव्य फूड फेस्टिवल घेतला आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथे खूप सुंदर प्रेझेंटेशन केलं आहे. कोकणातल्या उद्योजकांना, कोकणातल्या एनर्जी असलेल्या तरुणांना, शेतकऱ्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन एक ग्लोबल कोकण केवळ महोत्सव नाही तर कोकण विकासाची चळवळ म्हणून एक प्रचंड प्रतिसाद मागच्या 2 दिवसात आणि मला वाटतं पुढच्या 2 दिवसात 1.5-2 लाख लोक या महोत्सवात येतील. आता खचाखच भरलेलं हे प्रदर्शन आणि कोकणचं जे अस्तित्व आहे, कोकण मूळचं सुंदर आहे आणि ते सुंदर पद्धतीने मांडल्यामुळे याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि जास्तीत जास्त लोकांनी यावं असं या निमित्ताने मी आवाहन करतो. महोत्सवामध्ये महिला बचत गटांनाही प्राधान्य देण्यात आलं. कोकणात पिकणाऱ्या आणि उत्तम दर्जाच्या मालाला इथे मोठी मागणी आहे. मुंबईकरांना कोकणचा मेवा चाखायला मिळावा यासाठी आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ, कोकम, जाम, आवळा कँडी, आमरस, आंबावडी, आगळ, पेजेचे तांदूळ, पापड, कोकणी मसाले अशा बऱ्याच गोष्टी या महोत्सवामध्ये पाहायला मिळाल्या आणि याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. रायगड पेणवरून आलो आहे आम्ही. खारपाले गाव आमचं आहे आणि या गटामध्ये 10 महिलांचा ग्रुप आहे आमचा. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतीतून समृद्धीकडे आमच्या गटाचं घोषवाक्य आहे. आणि शेतातली जी उत्पादनं आहेत ती मुंबईकरांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा मोबदला आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला हे उद्दिष्ट आहे. नदी किनारी असलेले शंख शिंपले किंवा दगड यापासूनही कलाकृती साकारण्यात आली होती. आपल्या गावाकडच्या नदी किनाऱ्यावरचा दगड आपल्या घरातल्या एका फ्रेमवर लावणं ही एक गोष्ट सुद्धा गावाकडचं नातं अधिक घट्ट करणारं आहे. लाकडापासून आणि नैसर्गिक स्टोनपासून उत्तम कलाकृती कशी साकारली जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथे पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक स्टोनपासून ही कलाकृती साकारण्यात आलेली आहे. या कलाकृतीविषयी आणि एकंदरीतच या कलाकृतीला किती प्रतिसाद मिळतोय हे आपण जाणून घेऊया कृतिकाकडून. कृतिका, काय सांगशील? आपण इथे बघतोय की हँगिंग अशी फ्रेम आहे की जी आपण घरामध्ये कुठेही लावू शकतो. या फ्रेममध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर केलेला आहे, त्याला कुठेही धक्का लावलेला नाही आहे आणि ही कोकणातली खनिज संपत्ती आहे आणि त्याचा तू वापर केलेला आहेस, तर त्याबद्दल काय सांगशील?
मी ॲक्च्युली कोकणातून आहे आणि ह्या ज्या सगळ्या फ्रेम्स आहेत ह्या सगळ्या दगडांपासून बनवलेल्या आहेत आणि त्यामध्ये कुठलंही कार्विंग केलेलं नाही, त्यामुळे नॅचरल शेप आणि त्यांचा कलर अबाधित ठेवूनच हे सगळे बनवलेले नाही आहेत. आणि हा प्रत्येक पीस युनिक आहे, कारण का हा नॅचरली बनवलेला आहे, त्याला कुठेही कार्विंग केलेलं नाही. त्यामुळे हा पीस एखादा जर तुमच्या घरात असेल तर तसाच सेम दुसरा पीस दुसरा कोणाकडेही नसणार, एवढं नक्की. क्या बात आहे. म्हणजे जर आपण मुंबईत असतो आणि आपल्याला बऱ्याचदा कोकणची ओढ असते, त्यामुळे आपल्या नदी किनारी असलेला एखादा जो स्टोन आहे तो आपल्या घरी आपण त्या फोटो फ्रेमवर जरी लावला तरी त्या नदी किनाऱ्याची किंवा त्या गावाची जी काही ओढ आहे ती कुठेतरी आपल्याला खुणावत असते आणि ते नातं अधिक घट्ट करण्याचं काम या फोटो फ्रेमच्या माध्यमातून सुद्धा होत असतं. कोकण महोत्सव म्हणजे खवय्यांना एक पर्वणीच असते. अनेकांनी कोकणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. खेकडे, कोळंबी, कालवं, मटण वडे, कोंबडी वडे, भाकरी, बिर्याणी अशा मांसाहारी झणझणीत जेवणावर अनेकांनी ताव मारला. आमच्याकडे चिकन किमा मिसळ ही स्पेशल डिश आहे, ती सगळ्यांनाच आवडते आणि खूप छान आहे. आणि प्लस पापलेट, सुरमई, हलवा, कोंबडी वडे आहेत. सगळ्या सागरी पद्धतीचं खूप छान जेवण आहे आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. सगळे अतिशय मंडळी खाऊन खुश होत आहेत आणि कालपासून खूप प्रतिसाद आहे सगळ्यांना. आणि लोकांना कुठली डिश जास्त आवडते? चिकन किमा मिसळ आहे, चिकन कोंबडी वडे आहेत, प्लस पापलेट फ्राय, सुरमई फ्राय आणि आमची म्हणजे स्पेशालिटी म्हणजे गावची मच्छी आहे. हळणे-दापोली आमचं गाव आहे, गावची मच्छी आहे, सीफूड फार स्पेशालिटी आहे आमची. गर्दीतून वाट काढत आत्ता आपण आलो आहोत ते म्हणजे कोकण महोत्सवातल्या या फूड कोर्टमध्ये. तुम्ही बघू शकता आजूबाजूला खवय्यांची चांगली चंगळ आपल्याला इथे या निमित्ताने पाहायला मिळते. स्पेशली कोकणी पद्धतीचं जे काही जेवण आहे त्या कोकणी पद्धतीचा आस्वाद अनेक जणांना घेता येत नाही. कधीतरी गावी गेल्यानंतर त्या गोष्टीचा आस्वाद घेता येतो, मात्र मुंबईकरांना या गोष्टीचा आस्वाद घेता यावा यासाठी अशा पद्धतीचं कोकणी महोत्सवाच्या निमित्ताने अशा पद्धतीचे कोकणी फूड ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. काय सांगाल आज कोकण महोत्सवाच्या निमित्ताने आज कोकणी पदार्थाचं आपल्याला आस्वाद घेता येतोय, काय सांगाल? कोकण सिंधुदुर्ग सगळा संपवला आहे. हे वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, सावंतवाडी सगळी हॉटेल्स कव्हर केलेली आहेत. ती चव जी कोकणामध्ये जी चव आहे ती चव आजच्या जेवणाला सुद्धा आहे. इकडे पोळी माणसाने चांगली केली. तुम्हाला कुठली डिश सगळ्यात जास्त आवडली? आम्हाला फ्राय फिश आणि कोळंबी जास्त आवडली. अजून सुद्धा काही खवय्ये आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. झणझणीत मस्त चमचमीत खाणं झालेलं आहे आणि कुठेतरी कोकणात गेल्याचा भास झाला. खूपच छान. अक्षरशः खरंच. कुठली डिश जास्त आवडली? म्हणजे मी एकच ट्राय केलं पण ती एवढी छान आहे की आता नातीला पाठवलंय दुसरं काहीतरी आणायला. मी पहिल्यांदा बोलिवलीन इथे आली आणि मी कधी कोकणचं टेस्ट नाही केलं, म्हणून खास याच्यासाठीच इकडे आले मी. मला पण खूपच आवडले हे पदार्थ. मी एकदा रत्नागिरीत गेलेली, तर मला ते जेवण जेवल्यानंतर आणि हे खाल्ल्यानंतर अगदी तशीच कोकणी चव ह्या पदार्थांना आहे. माशाची असेल किंवा त्या पाण्याची जी एक चव असते ना, त्या चवीला कुठेच तोड नाहीये. तुम्ही मुंबईत कितीही मच्छी खा, पण कोकणातली मच्छी जी असते ना ती कोकणातली मच्छी असते, त्याला कुठलीच तोड नसते. फक्त मांसाहारी नाही तर शाकाहारीही स्टॉल होता. कोकणातील ऑथेंटिक शाकाहारी डिश इथे ठेवली होती. मोदक, शिरवळ्या आणि नारळाचा रस, घावणे, चटणीनेही खवय्यांची मनं जिंकली. आमचे टोटल जे आहेत ऑथेंटिक पदार्थ आहेत. गोड रसातल्या शेवया ज्या कोकणात फक्त वर्षातून 1 ते 2दा बनवले जातात, ज्या शिमग्याच्या वेळी. मोदक गणपतीच्या वेळी बनवलेले जातात ते आहेत. कांदा भजी जी प्रत्येक कोकणात स्टॉलवर मिळते, प्रत्येक डेपोच्या बाहेर, ती कुरकुरीत आम्ही कांदा भजी ठेवलेली आहे. आणि दुसरं घावणे आणि आंबोळ्या ठेवल्यात. घावणे आणि आंबोळ्या जो मालवणी माणूस आहे त्याच्या घरी हा बनतातच, पण इथे येऊन हौशेने लोक पैसे देऊन खातात, त्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. आणि लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? लोकांचा प्रतिसाद पण खूप छान आहे.
आपली लोककला सादर करण्यासाठी कोकणातली मंडळीही आली होती. पालघरच्या आदिवासी पाड्यातील कलाकारांनी सादर केलेलं तारपा नृत्य आणि ढोल नृत्य अनेकांना भुरळ घालणारं होतं. नैसर्गिकरित्या तयार केलेलं तारपा तंतुवाद्यही लक्ष वेधून घेत होतं. सत्तरीतले आजोबाही ढोल वाजवून आपली कला सादर करत होते. त्याला तसाच प्रतिसादही मिळाला. दुर्गम भागातली ही कलाकार मंडळी आपली लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. हा आहे दुधी भोपळा. हा दुधी भोपळाही वरतीच सुकवायचा असतो वेलीवर. तो सुकवल्यानंतर आतमधून कोरून जसं हवा तसं ते हे करायचं. त्याच्यानंतर हे आहे मेन, मधमाशांच्या पोळातलं मेन आहे. आणि ही त्यांचे स्वर आहेत हे करण्यासाठी. ह्याच्यामुळे आतमध्ये हे ह्या बांबूच्या काठ्या आहेत, ह्याच्यामध्ये पण दोन त्याला पावी म्हणतात. म्हणजे आपण ते सनई ह्याला वगैरे असतात ना ते बारीकशा, त्या आतमध्ये असतात. त्याच्यानंतर हे पुढं जे आहे हे आहे माडाची पानं. ह्या माडाची पानं आता काय होतं माहिती आहे का, बाहेर प्रवासासाठी जावं लागतं सतत आणि हे सारखं निष्ठत राहतं. तर हे काटे बिटे ह्याच्याने ते शिवलं जातं. पण हे मुद्दाम कलर दिला का जेणेकरून तो लवकर निघू नये. पालघर तालुक्यात आम्ही राहू, सादरी कला आम्ही सादरी करणार आहोत असा. पण कसं वाटतं आज मुंबईत आल्यावर? शांत वाटलं. लोक काय म्हणताय? चांगली म्हणते. मोखाडा जव्हार पालघर मधून मोखाडामधून आली आहेस? हो मुंबईत पहिल्यांदा आली आहेस? हो, आम्ही येतो कधी कधी. पण आज मुंबईत स्वतःची कला सादर करायला तुम्ही आलात, कसं वाटतंय? चांगलं वाटतं. छान. अजून सुद्धा काही आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तू काय सांगशील? आदिवासी टारपा नृत्य, ढोल, मोखाडा, मोरद्याचा पाडा. मी 12वी शिक्षण माझं झालं आहे, तरीसुद्धा आम्ही लोक सगळी माझं पाहत आहेत. आम्हाला बरा वाटतंय, चांगलं वाटतंय. आनंद वाटतोय का मुंबईत आला? हो. मुंबईत पहिल्यांदा आली? नाही, येतोय, आले आधी पण. दापोलीतल्या कलाकार मंडळींनी झाकडी नृत्य सादर केलं. कोकणची ओळख असलेलं हे झाकडी नृत्य विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळतं. पायाच्या आणि हाताच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली आणि एकमेकांमधील ताळमेळ झाकडीला अधिक आकर्षक बनवतात.
ही कला रायगड रत्नागिरीमध्ये जोपासली जाते. हा कलेचा भाग पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि शास्त्राच्या भागावरती गाणी बोलणे, शाहिरी करणे आणि वेगवेगळ्या प्रकारे नृत्य सादर करणे ह्या कलेतून आम्ही नेहमी प्रदर्शित करीत असतो. हे दापोलीचं संपूर्ण मंडळ आहे आणि ही कला पूर्वपरंपरेपासून जी चालत आले ते आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. 93-94मध्ये जेव्हा आम्ही ही कला इकडे आणली मुंबईमध्ये आणि त्यावेळेस तिथपासून तर आतापर्यंत इतर कंपन्यांमध्ये काम करत असताना ही व्हिडिओ कला याचं व्हिडिओ दिग्दर्शन मी बरेचदा केलेलं आहे की असे असंख्य शाहीर आहेत, किशोर सनोज आणि असे अनेक शाहीर ज्यांनी आज ही कला जपलेली आहे कोकणामधली आणि ही खरोखर बरं वाटतं की ही कोकणातली कला आम्ही जिवंत ठेवलेलं असं आम्हाला वाटतं. काय सांगशील, मुंबईतला अनुभव कसा होता आणि कोकणातलं एक कला जी आहे तो नृत्याविष्कार इथे मुंबईत सादर करताना कसं वाटतंय? आम्ही पहिल्यांदाच इथे मुंबईला कार्यक्रम करण्यासाठी आलोय आणि मजा वाटते आम्हाला कार्यक्रम करून. दशावतार ही कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोककला. या नृत्यनाट्यामध्ये रामायण महाभारताच्या प्रसंगावर आधारित कथाप्रसंग सादर केले जातात. दशावतार या लोककलेसाठी ग्रंथांचं वाचन करणं, भूमिकेचा अभ्यास करणं आणि हजरजबाबीपणानं आपली कला सादर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोकणातला प्रसिद्ध असा कलाविष्कार म्हणजे दशावतार आणि आता आपण बघितलेलं नुकतंच दशावतार या मालवणी मुलांनी सादर केलेला आहे. कोकणातली ही परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे आणि ही परंपरा जपत या तरुणाईने इकडे मुंबईतसुद्धा झेंडा रोवण्याचं काम केलेलं आहे. आणि या दशावतार ग्रुपचे जे काही दिग्दर्शक आहेत भालचंद्र लुडबे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मालवणीतच बोलते, मालवणची सगळी मंडळी आहेत, मालवणीतच बोलूया. काय सांगशाल सर, आज मालवणातली पोरं आहात आणि ही आज मुंबईत येऊन आपली कला सादर करतात आणि अटकेपार आपलं मालवणीचं झेंडो फडकवतं, त्याबद्दल काय सांगशाल? दशावतार ही कला अशी आहे ना की 350-400 वर्षापूर्वीपासून जोपासलेली कला. हां, आणि हे प्रत्येकजण आपला मेकअप हे सगळं जे काय करतात ते स्वतः. डायरेक्शन म्हणजे थोडंसं असतं, डायरेक्शन याच्यामध्ये अजिबात येत नाही. तुम्ही डायरेक्टर मला बोललात पण ते डायरेक्शन असं येत नाही. प्रत्येकजण स्वतःचा परफॉर्मन्स स्वतः करतो. तुम्ही ही कला सगळीच मंडळी तुम्ही स्वतःचे चेहरे स्वतः रंगवता, तर हे खरंच जोखमीचं काम आहे. कसं वाटतं आणि हे कसं जमवता तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे माका सांगायची असा की रंगताना भरपूर बरा वाटता, म्हणजे आणि रंग काढताना की नाही ह्यो काढू नये असं वाटतं. म्हणजे असं एखाद्या पात्रात गेला तर मी आता विष्णू गेले ना, माका वाटतं तसाच रवाजा करून भरपूर आनंद येता. म्हणजे सगळं सोड म्हणजे सगळं विचार सगळं सोडलं असतं ते काय म्हणजे डोक्यात काही एक नसता, कोणी काय केलं आणि ते काय जाऊन देतं सोडून दे हय का असं वाटतं ना, त्याच्यात भरपूर आनंद येतात. मी ह्याच सांगतलं ही जी आमची जी कला असा ते आम्ही आता नवोदित कलाकार असो, म्हणजे आम्ही आता कॉलेज करून आमचा कामधंदो करून आम्ही ह्या तरीसुद्धा ह्या क्षेत्रात आम्ही इलव, कारण का आमका ह्या गोष्टीची आवड आहे. आम्ही आता शिकतो, आम्ही आता ग्रॅज्युएशन विषय आमचा चालला, पण तरीसुद्धा ह्या कलेची जी जिवंत हवा होई म्हणून आम्ही ही आमची जी नवोदित आम्ही कलाकार असतो ते आम्ही प्रयत्न करतो. क्या बात आहे. तुम्ही काय सांगाल, रंगरंगोटी करताना किती आव्हान असतं? खूप एकदम कठीण असतं, म्हणजे का करू म्हणजे खूप भारीच असतं. आपण आपला बघतो आम्ही करतो या, पण माका इतको अभिमान इतकोच वाटता की मी खरं कोकणात जन्मा गेलोय. काय हे दहिकाला नाटका करूची जे हा सोंगा की नाही आणि ही आमची पूर्वजांची ठेवा आणि ती आम्ही आज सांभाळतो, त्यामुळे खूप भाग्य वाटतो. खरं तर आम्हाला साडी नेसायची असेल तर फार दडपण येतं, मात्र तू अगदी परफेक्ट अशी साडी नेसलेली आहेस. तुम्ही बघू शकता, ती पण नऊवारी साडी नेसलेली आहे. ही नेसताना करता आम्हाला फार तारेवरची कसरत असते, त्याबद्दल काय? साडी नेसताना ना करता एक माणूस पुरुष रंगू सांगू शकता, पण साडी नेसताना त्यात सगळ्या प्रॉब्लेम होतात. काय की साडी नेसायची कशी, तर साडी मी बघून शिकलोय. जे आमचे गुरु वगैरे आहेत त्यांच्या वगैरे की असं दाखवायची बघायची साडी बघायची कशी म्हणतात बघूनच शिकलोय मी सगळी साडी नेसवायची कशी. ती किती वर्षापासून शिकतो? 10-12 वर्ष झाली आमची आता. 10-12 वर्ष, क्या बात आहे. तू काय सांगशील? काय हे पूर्ण सगळं करायला खूप मेहनत लागते, खूप अभ्यास लागतो, त्याशिवाय होऊ शकत नाही. ते ग्रंथ असतात, ते ग्रंथाला वाचूक लागतात, त्याचा थोडा भाषांतर काढूक लागतं आणि नंतर सादर करूक लागतं. मला आता एवढंच वाटतं की आपण जे गावी हे बघत होतो त्यापेक्षा आपण स्वतः करून हे करणं हे आपल्याला आवडलं.
कोकणातल्या आणि कोकणचं आकर्षण असलेल्या अनेक मंडळींना हा महोत्सव खुणावतोय, तेव्हा नक्की येवा. कोकण आपलोच असा. मुंबईहून जागृती कांबळीसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.